तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून अन्न व औषध प्रशासनाचा म्हणजेच एफडीएच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाय तेव्हापासून राज्यातील भेसळखोर बनावट अन्न विक्रेते आणि गुटखा माफियांचे धाबे दणाणलेत। आणि आता सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते थेट शिर्डीतून। साईबाबांच्या भूमीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 650 किलो निकृष्ट दर्जाचा पेढा जागीच जप्त करून तो नष्ट करण्यात आलाय। आज आपण शिर्डीत नेमकं काय घडलं, व्यापाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढेंची दहशत कशी निर्माण झाली आणि प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कोणती मोठी कारवाई होणार यावर आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। शिर्डी हे देशातीलच नव्हे तर जगातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी तिथे येत असतात आणि जाताना अत्यंत श्रद्धेने पेढ्यांचा प्रसाद घरी घेऊन जातात। परंतु याच प्रसादाच्या नावाखाली काही खाजगी दुकानदार भाविकांची फसवणूक करत असल्याच्या गंभीर तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या। तक्रारींमध्ये असं म्हटलं होतं की साई मंदिर परिसरातील काही खाजगी दुकानांमध्ये अतिशय निकृष्ट, शिळा आणि आरोग्याला अत्यंत घातक ठरेल असा पेढा विकला जात आहे। ही बाब जेव्हा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कानावर आली तेव्हा त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता थेट सूत्र आपल्या हातात घेतली। मुंढेंचा एकच नियम आहे, सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही। त्यांनी तात्काळ अहिल्यानगरच्या भेसळ प्रतिबंधक पथकाला थेट कारवाईचे आदेश दिले। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक निर्देशानंतर अहिल्यानगर मधील भेसळ प्रतिबंधक पथक ॲक्शन मोडमध्ये आलं। बुधवारी हे पथक अचानक देवस्थान परिसरात दाखल झालं। कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पथकाने साई मंदिर परिसरातील सुमारे 8 ते 10 पेढा विक्रेत्यांवर अचानक छापेमारी केली। या छाप्यादरम्यान जे दृश्य समोर आलं ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले। प्रसादाच्या नावाखाली अत्यंत गलिच्छ आणि निकृष्ट दर्जाचा पेढा तिथे विक्रीसाठी ठेवण्यात आला होता। या कारवाईत एफडीएच्या पथकाने तब्बल 650 किलो बनावट आणि निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त केला। केवळ तो जप्तच केला नाही तर तो पेढा भाविकांच्या पोटात जाऊ नये म्हणून जागेवरच नष्ट करण्यात आला। पेढ्यांसोबतच काही संशयास्पद पॅकबंद खाद्य उत्पादनेही पथकाने आपल्या ताब्यात घेतली आहेत। या धडक कारवाईमुळे शिर्डीतील भेसळयुक्त प्रसाद विक्रेत्यांमध्ये आता एकच खळबळ उडाली आहे। तुकाराम मुंढे यांच्या नावाचा धाक काय असतो याचं जिवंत उदाहरण शिर्डीत पाहायला मिळालं। जेव्हा एफडीएची पथकं आणि त्यांची वाहनं शिर्डीत फिरत होती तेव्हा स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली, तुकाराम मुंढे स्वतः शिर्डीत आले आहेत। ही चर्चा इतकी वेगाने पसरली की दुकानदारांचे हातपाय थरथर कापू लागले। परिस्थिती अशी निर्माण झाली होती की अनेक पेढा विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीपोटी आपली दुकानं घाईघाईने बंद ठेवणं पसंत केलं। ज्यांनी पाप केलंय त्यांना माहिती होतं की जर मुंढेंच्या पथकाच्या हाती लागलो तर दुकान तर जाईलच, पण जेलची हवा खावी लागेल। एका प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्याच्या नावाची दहशत कशी असते हे यावरून स्पष्ट होतं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिर्डीत ही कारवाई अचानक कशी झाली, तर या महिन्याच्या सुरुवातीलाच शिर्डी येथील एक प्रसिद्ध प्रकरण राज्यभर गाजलं होतं। ते प्रकरण म्हणजे चिरंजीव पेढा प्रकरण। प्राथमिक तपासणीत या प्रसिद्ध चिरंजीव पेढ्यांवर बुरशी आढळल्याचा धक्कादायक खुलासा झाला होता। विचार करा, जो प्रसाद तुम्ही देवाचा आशीर्वाद म्हणून खाता त्यावर बुरशी आली होती। या खुलाशानंतर अन्न व औषध प्रशासनाने तिथे मोठी कारवाई केली होती आणि आता त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विभागाचे पथक शिर्डीत दाखल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे। ही कारवाई इथेच संपलेली नाही, ही तर फक्त सुरुवात आहे। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ संशयास्पद आणि निकृष्ट पेढे ताब्यात घेऊन ते नष्ट करण्यात आले आहेत। परंतु या पेढ्यांचे जे सॅम्पल्स गोळा करण्यात आले आहेत ते अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत। आता सर्वांचे लक्ष या प्रयोगशाळेच्या अहवालाकडे म्हणजेच लॅब रिपोर्टकडे लागले आहे। या अहवालात जर पेढ्यांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा कायद्याचा कोणताही नियमभंग आढळला तर संबंधित व्यापाऱ्यांवर अत्यंत कठोर आणि अजामीनपात्र कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। दुकान सील करण्यापासून ते थेट तुरुंगवासाची शिक्षा त्यांना होऊ शकते। तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून
अन्न भेसळखोरी आणि गुटखा माफियांविरोधात जे युद्ध पुकारलं आहे ते अगदीच कौतुकास्पद आहे. शिर्डीसारख्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही. मुंढेंच्या या धडक कारवाईमुळे आता तरी हे भेसळखोर सुधारणार का की पुन्हा छुपा मार्ग शोधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. परंतु एक गोष्ट नक्की, जोपर्यंत तुकाराम मुंढे एफडीएच्या आयुक्त पदावर आहेत तोपर्यंत भेसळखोरांना रात्रीची झोप लागणं कठीण आहे.